तर बृहदारण्यक उपनिषद चालू आहे, त्यातला पहिला अध्याय आणि चौथा चतुर्थ ब्राह्मण आणि सातवा मंत्र चालू आहे. सातवा मंत्र खूप विस्ताराने चर्चा केलेली आहे. तेव्हा सातव्या मंत्रावरचेच हे प्रश्नोत्तर चालू आहे सध्या. आणि या प्रश्नोत्तरामध्ये आपण मागच्या वेळेस जे पाहिलं की द्रव्यामध्ये जो गुणाचा प्रवेश होतो, तर तो गुणाचा प्रभाव त्याच्यावर मानला जातो असं आहे का? तर त्याचं उत्तर पूर्व पक्ष देतो की तसं काही नाही, कारण तो कोणाच्याही आश्रित नाही. आता हा द्रव्य काय आहे? तर द्रव्य हे आत्मतत्व आहे. आणि आत्मतत्व जे आहे ते जीवात्म्या म्हणजे जीवात्म्यामध्ये आत्मतत्व असतं. पण त्या जीवाचे जे गुण आहेत, जीव हे गुणसंग आहे, गुणांनी युक्त आहे, प्रकृतीमध्ये आसक्त आहे, पण आत्मतत्व नसतं. आता हा जीवात्मा शब्द जो आहे, तो एक शब्द जो आहे तो जीव भावा करता आहे, म्हणजे जो ज्याने देह धारण केलेला आहे आणि ज्यांनी ह्या प्रकृतीशी संबंध ठेवला आहे तो जीव. पण तो संबंध केव्हा ठेवू शकेल? जेव्हा त्याच्यामध्ये चैतन्य असेल तर. आणि ते चैतन्य कोणापासून आहे? तर आत्मतत्व. पण म्हणून आत्मतत्वाने जरी जीवाला आपलं चैतन्य दिलं असलं, तरी जीवाचे गुण मात्र त्याच्यामध्ये येत नाहीत. तो गुणनिसंगच राहतो. अशा प्रकारचं इथं सिद्धांत आहे. तेव्हा त्या सिद्धांताच्या विपरीत हा प्रश्न विचारला की त्या आत्मतत्वामध्ये सुद्धा गुणाचा प्रवेश होईल का आणि असं मानलं जाऊ शकतं का? तर त्याचं उत्तर दिलेलं आहे की नाही, असं होणार नाही. कारण की तो कोणाच्याही आश्रित, तो म्हणजे कोण? आत्मा. आत्मा कोणाच्याही आश्रित नाही. जो नित्य परतंत्र आणि पराश्रित आहे, त्या गुणाचाच द्रवात प्रवेश केला जात असतो. म्हणजे हा आता ज्या ठिकाणी जीवात्मा आला की तिथे गुण आलेच, गुणसंग आलाच, प्रकृतीची आसक्ती आलीच. तर त्या ठिकाणी प्रकृतीचा म्हणजे प्रभाव होत असतो. म्हणून इथे असा सिद्धांत मांडलेला आहे की ब्रह्मतत्वाचा अशा प्रकारे प्रवेश करणे संभव नाही. कारण ब्रह्मतत्व सर्वत्र सर्वव्याप्त आहे. त्यामुळे ते आधीच तिथे उपस्थित असल्यामुळे नंतर त्याचा प्रवेश झाला असं मानायचं काही कारण नाही. आणि म्हणून त्या ब्रह्मतत्वाचा प्रवेश होऊन त्याच्यावर गुणाचा प्रभाव झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे ब्रह्मतत्वाचा त्याच्यामध्ये प्रवेश होणं हे संभव नाही, कारण त्याचे तर स्वातंत्र्य नेहमीच अबाधित आहे. त्याच्या स्वातंत्र्याला कोणीही बाधा आणू शकत नाही. त्यावर सिद्धांती असं म्हणतो की पण जर असा प्रवेश फळात किंवा बीजात समान आहे तर तर तसे नाही, कारण की असं मानल्याने तर ते सावयव किंवा वृद्धी, क्षय व उत्पत्ती, विनाश इत्यादी धर्माने तो युक्त होईल. परंतु ब्रह्मतत्वाच्या अशा या धर्मवाला होण्याचा संभवच नाही. धर्मतत्वाला कोणताही गुणधर्म किंवा कुठलाही धर्म किंवा त्याचं क्रिया आचरण, त्याची उपासना, असा कोणताही विषय ब्रह्मतत्वाच्या बाबतीत नाही आहे. त्यामुळे तो संभवच नाही. आणि असं जर मानलं तर तरच ते अजन्म आणि अमरतत्व होतील. ज्यांना जन्म आणि मृत्यू आहे त्याच्याकरता गुण आहेत, त्याच्याकरता धर्म आहेत, त्याच्याकरता उपासना आहे, ही असं ही श्रुती सांगते. तेव्हा ही श्रुती व युक्तीच्या विरुद्ध आहे असा प्रसंग निर्माण होऊ शकत नाही. कारण त्या कारणाने जर मानले तर परमेश्वरापेक्षा भिन्न कोणत्या तरी संसारामध्ये त्याचा प्रवेश होत असेल तर असा हा प्रश्न त्याच्यामध्ये मांडला होता. तर असं मानणं अनुचित आहे, कारण त्या देवतांनी सुद्धा ऐक्षण केलं आणि तेथून ते मी नामरूपामध्ये अभिव्यक्त करू अशी इच्छा जी व्यक्त केली, ती श्रुतीच्या माध्यमातून त्याचाच प्रवेश आणि त्याचीच अभिव्यक्ती करणे हे सिद्ध होत असतं. आणि त्यास रचून त्यानंतर तो त्याच्यामध्ये प्रविष्ट होत असतो. अशा प्रकारची ती संकल्पना आहे. तर तो धीर समस्त रूपास जाणून त्याचे नाम ठेवून त्याच्या नामाच्या द्वारे तो बोलत असतो. म्हणजे हे नाम कोणाला ठेवलेलं आहे? तर त्या नाम जीवाला ठेवलेलं आहे, आत्म्याला नाम नाही आहे. आणि त्या जीवामध्ये तो आत्मतत्व जे आहे आपलं चैतन्य टाकलं आहे. पण आत्मतत्व स्वतंत्र आहे. टाकलं म्हणजे तो त्याच्या अधीन नाही झाला. त्या जीवाच्या अधीन आत्मा नाही आहे. जीवात्मा शब्द प्रयोग जो केलेला आहे, तर त्या जीवामध्ये त्यांनी आपलं चैतन्य दिलेलं आहे. आपलं सच्चिदानंद तत्वाचं जे सामर्थ्य आहे, जे ज्या ठिकाणी जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा त्याला दिलेली आहे. आणि मग त्याचं नाम आणि रूप ठेवलं आणि मग
त्याला बोलत असताना तू कुमार आहेस, तू कुमारी आहेस आणि तूच वृद्ध आहेस, तूच काठीच्या साहाय्याने चालत आहेस, असे त्याने 2 चरणवाले शरीर बनवले आणि रूपरूपाचा अनुरूप होऊन गेला इत्यादी मंत्रवर्णाने देखील परमात्म्यापासून भिन्न कोणत्या तरी भिन्न अशा या अन्य तत्वामध्ये त्याचा प्रवेश सिद्ध होत नाही. आता पुढचा संवाद असा की परंतु प्रविष्ट होणाऱ्या पदार्थाचा एक दुसऱ्याहून भेद होत असतो, या कारणाने परमात्म्याला तो प्राप्त होत असतो असं होणार नाही. सिद्धांती म्हणतात की असो एकच देव आहे आणि अनेक प्रकाराने तो प्रविष्ट होतो. एक होऊन देखील त्याने अनेक रूपाने संचार केला आहे. तुम्ही एकच अनेकामध्ये संचार केला, तुम्ही एकच अनेकामध्ये अनुप्रविष्ट व्हावे आणि सर्व भूतामध्ये विहित हा एकच देव आहे. तो बरोबरीने व्याप्त आणि समस्त भूतांचा तो अंतरात्मा आहे इत्यादी हे श्रुतीच्या द्वारे मात्र असं काही तो सिद्ध होत नाही. पूर्वपक्ष म्हणतो की उत्पन्न केलेल्या या कार्यवर्गाच्या मध्ये परमात्म्याचा प्रवेश होणे हे संभव आहे अथवा नाही, हा प्रश्न तेव्हापर्यंत अलग राहील जोपर्यंत प्रविष्ट तो आहे आणि तो संसारी आहे आणि त्याच्यापासून तो अभिन्न आहे. ह्या कारणाने परमात्म्यास देखील सुद्धा हे संसारी होणे कर्मप्राप्त आहे असं याचं म्हणणं आहे. की तो जेव्हा एकदा का परमात्मा ह्या प्रपंचामध्ये आपलं सगळं पूर्ण सर्वस्व त्याने त्याला दिलं, तेव्हा तो स्वतः प्रपंचित झाला असं त्याचं म्हणणं आहे. पण असं होत नाही, कारण परमात्म्यास क्षुधा, तृषा इत्यादी प्राणधर्म नाहीयेत. संसाराच्या पलीकडे ही दाखवणारी श्रुती आहे. जरी म्हणाल की त्या सुखी दुःखी होणे आप पाहिल्या जात असते, तर त्या कारणाने ते कथन हे अयोग्य आहे. तशी गोष्टच नाही. कारण या सर्वापासून तो अलग राहणारा परमात्मा हा लौकिक दुःखापासून लिप्त नसतो असं श्रुती सांगते. म्हणजे सुखदुःखाचे स्पर्श जे आहेत ते केवळ जीवाला आहे. सुखदुःखाचा परिणाम किंवा स्पर्श हा परमात्म्याला होऊ शकत नाही. परंतु प्रश्न पुढे असा आहे की परंतु प्रत्यक्षादी प्रमाणांनी या कथनांना विरोध होण्याच्या कारणाने हे कसे काय मान्य करता येईल. तेव्हा ते म्हणतात त्याचं उत्तर देताना की असं म्हणू नका, कारण की प्रत्यक्ष आदी तर ह्या सगळ्या उपाधीच्या आश्रयाने होणाऱ्या त्या विशेषाच विषय करणारे आहेत. त्यामुळे ह्या दृष्ट्यास पाहू नका. अरे विज्ञातास कोणाच्या द्वारे जाणाल तुम्ही, तो स्वयं अविज्ञात राहून दुसऱ्याच जाणणारा आहे इत्यादी श्रुतीद्वारे प्रमाणजनित ज्ञान हे आत्म्यास विषय करणारा नसतो. तर मग कसा आहे, तर मी सुखी आहे, मी दुःखी आहे इत्यादी प्रत्यक्ष ज्ञान ही बुद्धी इत्यादी उपाधीमध्ये पडणारी आहे. आत्म्याचे प्रतिबिंबच त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्याचा विषय जो आहे तो आत्म्याचा प्रभाव असणारा तो जीवात्मा आहे आणि त्या जीवात्म्यामध्ये हे सुखदुःख आहेत. पण म्हणून त्याचा उलट पक्षी बिंबामध्ये प्रतिबिंबाचा कधीच प्रभाव होत नसतो. आपण पाहिलं की सूर्य आकाशामध्ये आहे आणि त्याचा प्रतिबिंब खाली पृथ्वीवर जलामध्ये पडलेलं आहे, तेव्हा त्या सूर्याचा प्रभाव त्या प्रतिबिंबात होईल. म्हणजे ते तप्त होईल तो किंवा तो तळपेल. अशा प्रकारचा प्रभाव प्रतिबिंबात होतो. पण प्रतिबिंब ज्या जलामध्ये आहे त्या जलाचा ओलावा हा सूर्याला कधीच मिळणार नाही. तसा सूर्य ह्या आत्म्यासमानच आहे. तेव्हा आत्मा जो आहे ह्या संबंध प्रकृतीमध्ये वावर करणारा जो जीव आहे, त्या जीवाला त्याने आपला प्रभाव टाकला आहे. जीव हा जो आहे तो आत्म्याचं प्रतिबिंब आहे, बिंब नव्हे. त्यामुळे प्रतिबिंबाला अनुसरून ज्या सगळ्या गुणसंग त्याचा जो झालेला आहे तो त्या जीवामध्ये आहे, आत्म्यात नाहीये. त्यामुळे हा जो गोंधळ आहे तो आपण दूर केला पाहिजे की आत्मा हा स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे आणि तो कुठल्याही प्रकारच्या आसक्ती कामनाला त्याचा स्पर्श नाही. कोणत्याही प्रकारे सुख आणि दुःख त्याला स्पर्श करू शकत नाही. हे समजणं याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे याच्याशिवाय हा देह मी आहे अशा प्रकारच्या विषयाच्या बरोबर या विषयीच्या समानाधिकरणाचे उपचार होण्याने याच्यापेक्षा भिन्न कोणी अन्य दृष्टा नाही. हा एकच दृष्टा आहे सर्वांना पाहणारा. या श्रुतिवाक्याने अन्य आत्म्याचा निषेध होण्याने आणि देहाच्या अवयवाने विशेष्य होण्याच्या कारणाने सुखदुःखाची विषयधर्मता सिद्ध होत असते. जर म्हणाल की आत्म्याच्यासाठीच सर्व प्रिय होत असते असे आत्मार्थ तत्वाच प्रकट करणारी श्रुती होण्याने असे कधी कथन करणेही ठीक नाही. तर कशी अशी गोष्ट नाही आहे, कारण की जेथे कोणी अन्य असे ते
असेल तर ते होत असते. या श्रुतीच्या अनुसार त्याची अविद्याजनित जी आत्मर्थता मानली जात असते. तेथे कोण कोणाच्या द्वारे पाहिल, तेथे विविध असे काहीच नाही, तर तेथे एकच आहे आणि एकत्व पाहण्याचा काय मोह आणि काय शोक होऊ शकतो, तो होणारच नाही, इत्यादी वाक्याने या ज्ञानदृष्टीमध्ये त्याचा निषेध होण्याच्या कारणाने आत्मधर्मत्व त्या ठिकाणी पदार्थामध्ये किंवा प्रकृतीमध्ये आत्मधर्मत्व हा संभव होत आहे. पूर्व पक्ष म्हणतो की परंतु नैयायिक म्हणजे न्याय दर्शन जे आहे त्याच्या सिद्धांतास विरोध होण्याच्या कारणाने हे आत्म्याचे जे असंसारित्व हे अयुक्त आहे. तेव्हा सिद्धांती म्हणतात की असं म्हणू नका, कारण की युक्तीने देखील आत्म्याचे हे दुःखी होणे सिद्ध होऊ शकणार नाही. प्रत्यक्षात भूत दुःखाने आत्मा विशिष्ट नाही आणि तो विशिष्ट होऊ शकत नाही, कारण तो स्वयंप्रत्यक्षाचा विषय नाही. जर म्हणाल की ज्या ज्या प्रकारे आकाश हे शब्दगुणवाला मानला जात असतो, त्याच प्रकारे आत्म्याच्या ह्या दुःखित्वाचा हे गुण देखील सिद्ध होऊ शकते, तर हे असंभव आहे. सुखाचे ग्रहण करण्याने प्रत्यक्ष विषयक ज्ञानाच्या द्वारे नित्य अनुमेय आत्म्यास विषय करणे हे संभवतच नाही. जर तो आत्म्यास विषय करून घेईल तर अभावाचा प्रसंग उत्पन्न होऊ शकतो, कारण की आत्मा तर एकच आहे. तेव्हा आत्म्याचा आणि या प्रकृतीचा कुठल्याही प्रकारचा संबंध प्रस्थापित करता येत नाही. प्रतिबिंब जरी जलामध्ये पडलं सूर्याचं, तर याचा अर्थ त्या सूर्यावर त्याचा काही प्रभाव होईल, सूर्य हा जलाने तो भिजेल, तर असं होऊ शकणार नाही. तेव्हा आत्मतत्व सुद्धा आत्मतत्वानेच आपली ऊर्जा देऊन या जीवाला हे जिवंत केलेलं आहे. जीवाचं जिवंतपण असणं हे सुद्धा आत्म्याचाच प्रभाव आहे, आत्म्याचाच प्रतिबिंबाचा हा प्रभाव आहे. आत्म्याचं त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडल्यामुळे त्या प्रतिबिंबामध्ये चैतन्य आलं. त्या सूर्याच्या ह्या पूर्ण छाये म्हणजे प्रतिबिंबामध्ये उष्णता निर्माण झाली. आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळा असतो, त्यावेळेस पाणी सुद्धा गरम व्हायला लागतं. तर हे पाण्याचं गरम होणं हे सूर्याचं प्रतिबिंबात्मक जो प्रभाव आहे तो प्रभाव आहे. पण याचा अर्थ तो सूर्य जो आहे तो त्या पाण्याकोणी कधीही ओला होऊ शकत नाही. तर हे समजणं आपल्याला आवश्यक आहे. तर पूर्व पक्ष म्हणतो की दीपकाच्या समान एकच विषय आणि विषयी होणे संभव आहे, तर तसे नाही की एक बरोबर असणे होणे संभव नाही. याच्याशिवाय आत्म्यामध्ये अंश होणे देखील संभव नाही. त्यामुळे हेच सिद्ध होते आणि ह्याने विज्ञानाचा ग्राह्य ग्राहक रूप होणे देखील खंडित होत असते. प्रत्यक्ष प्रमाणाचे विषय जे आहेत ते आत्म्याच्या गुण आणि गुणी होण्यामध्ये अनुमान प्रमाण देखील होऊ शकत नाही, कारण की दुःख सर्वदा प्रत्यक्षाचा विषय आहे आणि रूप इत्यादीने तर समानाधिकरण होत असते. पण आत्म्यामध्ये दुःखास हे दुःखास किंवा जनित मानल्या जाईल, तर ते देखील आत्म्याचे सावयवत्व म्हणजे अवयवासहित विकारित्व आणि अनित्यत्व इत्यादी प्रसंग उत्पन्न होण्याचा प्रसंग येऊ शकतो. कारण की संयोगी द्रव्यास विकृत केल्याशिवाय कोणताच गुण कुठेच येत जात नाही, असेच पाहिल्या जात असते. आणि म्हणून निरवयव वस्तूस कुठेही विकृत होताना आणि नित्य वस्तूस अनित्य गुणाचा आश्रय घेताना कधीही पाहिल्या जात नाही. या अगमोक्त या मतावल अवलंबण्याचा जो आकाशास नित्य मानले नाही, याच्याशिवाय अन्य कोणताही दृष्टांत नाही. म्हणजे आकाश तत्व सुद्धा अनित्य आणि अशाश्वत आहे. साधारणपणे माणसाची एक भूमिका असते किंवा वायूमध्ये बदल होईल किंवा जलामध्ये अग्नीमध्ये बदल होईल, पण आकाश आहे तसं आहे. तर असंही नव्हे, तर आकाश सुद्धा हे नंतर महाप्रलयामध्ये ते त्या शब्दामध्ये विलीन होतं. ते प्रत्येकजण आपल्या आपल्या या मूळ स्वरूपामध्ये येतात आणि सर्व स्वरूप जे आहेत ते भगवंतामध्ये विलीन होतात. त्यालाच आपण महाप्रलय म्हणतो. आणि मग सर्ग हा जो आहे तो प्रक्रिया ही नंतर होते. पण सर्गाच्या आधी ही जी लय आणि प्रलय आणि महाप्रलय अशा टप्प्याटप्प्याने हे सर्वच काही आपल्या स्वरूपात जाऊन मिळतात. तसं सूर्याचं प्रतिबिंब जलामध्ये मिळालं, पण जेव्हा जल जे आहे हे बाष्पभवन होऊन जल जेव्हा नष्ट होतं, तेव्हा जलामध्ये असलेलं ते प्रतिबिंबात्मक जे सूर्याची छाया आहे
ती छाया कुठे जाते, तर ती सूर्यामध्येच जाऊन मिळून जाते. आणि त्या ठिकाणी ही महाप्रलयाची संकल्पना आहे, की जे आपल्याला दिसतं तर ते वास्तविक जे आहे तर त्याचं अधिष्ठान हे त्याच्यापेक्षा अत्यंत भिन्न आहे. आणि दिसणारी गोष्ट सुद्धा शेवटी आपल्या अधिष्ठानात जाऊन मिळते, तेव्हा त्याला आपण महाप्रलय असं म्हणतो. तेव्हा ह्या सिद्धांती पूर्व पक्ष पुन्हा एकदा म्हणतो की विकृत होण्यावर देखील हा तोच आहे, असे ज्ञान निवृत्त न होण्याच्या कारणाने तो नित्य आहे असे मानले तर, म्हणजे असं नाही. तर सिद्धांती म्हणतो की असं होऊ शकत नाही, कारण द्रव्य पदार्थाच्या अवयवामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय विकार होणे हे संभवच नाही. जर म्हणाल तर सावयव होण्यावर देखील तो नित्य आहे, तर असे होऊ शकत नाही. कारण की सावयव पदार्थाचा जो अवयवाशी संयोगपूर्वक उत्पन्न होणे आणि होण्याच्या कारणाने त्याच्या अवयवाचा विभाग होणे, जर म्हणाल की वज्रादीमध्ये तर असे पाहिला जात नाही, तर असे म्हणणे ठीक नाही. कारण की त्याची अवयवास संयोगपूर्वताचे अनुमान केले जाऊ शकत असते. त्यामुळे आत्म्याची अनित्य गुणांचा आश्रय होणे कधीही संभव नाही. पुन्हा पूर्व पक्ष म्हणतो की परंतु जर परमात्मा दुःखी नसतो आणि त्याच्यापेक्षा दुसरे भिन्न पदार्थाचा जर अभाव असतो, तर अशा स्थितीमध्ये दुःखाच्या निवृत्तीच्या साठी शास्त्राचे आरंभ होणे व्यर्थच सिद्ध होईल. त्याच्यावर सिद्धांती म्हणतो म्हणजे मग शास्त्राचा काय उपयोग आहे जर त्याचं अस्तित्वच नसेल, किंवा त्या अभावात्मक ती गोष्ट असताना त्याच्या दुःखाच्या निवृत्तीसाठी शास्त्राचं प्रयोजन काय आहे, असा हा प्रश्न आहे. तर ते म्हणतो की असं म्हणू नका, कारण की आत्म्यामध्ये प्राकृत दशमसंख्येची अपूर्व रूप ह्या भ्रमाची निवृत्तीच्या समान शास्त्र जे आहे ते अविद्येने अशी दुःखी रूप भ्रमाची ही निवृत्तीसाठी आहे. म्हणजे जो जीवात्मा जो आहे तो दुःखी होतो म्हणजे तोही भ्रमच आहे. आणि भ्रम जो आहे हा जरी काल्पनिक असला तरी ज्याला भ्रम झालेला आहे म्हणजे जो भ्रमिष्ठ आहे ते तो मात्र सत्य आहे. तेव्हा भ्रमिष्ठाचं भ्रम दूर केल्यानंतर त्याच्या मूळ स्वरूपात तो येण्यासाठी शास्त्राची योजना आहे. त्यामुळे हे कल्पित दुःखात आत्मा हा त्याच्यामध्ये स्वीकार देखील केला गेला आहे. पण तो आत्मा ह्या ठिकाणी जो शब्द वापरला, आता भगवद्गीतेत सुद्धा सुरुवाती दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मा असा शब्द वापरलाय. तर त्या भगवद्गीतेमध्ये जो आत्मा शब्द वापरला आहे तो कोणत्या अर्थाने वापरलेला आहे, तर तो जीवात्मा ह्या अर्थानेच वापरलेला आहे. शुद्ध बुद्ध आत्मा ह्या अर्थाने तो वापरलेला नाहीये. कारण आत्मा जाळला तरी तो जळत नाही, हे मूळ आत्म्याचं स्वरूप सांगितलंय. पण आत्म्याची आसक्ती झाली, आत्मा जो आहे तो पुनर्जन्म घेत राहिला, तर तो आत्मा शुद्ध आत्मा नव्हे, तर तो जीवात्मा आहे. म्हणून त्या जीवात्म्याकडे पाहताना आपल्याला प्रकृती सदृश्य म्हणजे त्याला 7व्या अध्यायामध्ये त्याला काय म्हटलंय की पराप्रकृती म्हटले, म्हणजे चैतन्यमय प्रकृती असं म्हटलंय. तर पराप्रकृती म्हणजेच जीव. तर जीव का बरं जीवाला प्रकृती शब्द वापरला, तर त्याचं कारण असं की तो जीव जो आहे याला आत्मतत्वाचं चैतन्य जरी प्राप्त झालेलं असेल तरी तो जीव जो आहे तो प्रकृतीमध्ये आसक्त असल्यामुळे त्याला प्रकृती शब्द वापरला. आणि त्या प्रकृतीमध्ये हे आत्मतत्वाचं चैतन्य असल्यामुळे त्याला चैतन्य प्रकृती असं म्हटलं. म्हणजे जड प्रकृती आणि चैतन्य प्रकृती, पराप्रकृती आणि अपराप्रकृती हे जे दोन भेद केलेले आहेत, तर त्या ठिकाणी जीवात्म्याचं जे स्वरूप आहे ते स्पष्ट केलेलं आहे की जीवात्मा जो आहे तो एका बाजूने चैतन्याला ग्रहण करणार आहे आणि दुसऱ्या बाजूला तो संबंध अपरा प्रकृतीला धारण करणार आहे. तेव्हा हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे. म्हणजे ते प्रतिबिंब जे आहे ना, त्या प्रतिबिंबामध्ये बिंबाचं काय लक्षण आहे आणि बिंबाच्या व्यतिरिक्त अन्य काय लक्षण आहे हे आपल्याला जर समजलं तर आपल्याला बिंब सुद्धा समजायला मदत होते. म्हणून सूर्याचं प्रतिबिंब म्हणजे सूर्य सदृश्य ते प्रतिबिंब आहे आणि सूर्याचे काही लक्षणं त्यात आहेत, पण सर्वच लक्षणं नाहीत, हे समजणं आवश्यक आहे. तो जशा पाण्यावर लाटा आल्या तसं ते सूर्याचं प्रतिबिंबही हालायला लागतं, पण सूर्य हलत नाही. तर हे समजणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून जलामध्ये पडलेले सूर्य इत्यादीचे जे प्रतिबिंबाच्या समान हे व्याकृत कार्यात आत्म्याच्या प्रतिबिंबाच्या समान हे व्याकृत कर्मामध्ये तो प्रवेश करतो. व्याकृत म्हणजे व्यक्त असणारं कार्य. त्या व्यक्त असणाऱ्या कार्याची जी प्रतीती येते ती प्रतीती त्या आत्मतत्वाच्या प्रतिबिंबामुळे येते. त्यामुळे तो आत्मा त्या व्याकृत कर्मामध्ये प्रवेश होतो असं म्हणणं हे एक भासमान गोष्ट आहे.
जगताच्या उत्पत्तीपासून व त्याच्याही पूर्वी जो आत्मा उपलब्ध होत नव्हता आणि तो व्यक्त कार्याची रचना होऊन केल्यानंतर बुद्धीच्या मध्ये तो उपलब्ध होण्याने जलादीमध्ये सूर्याचे जे प्रतिबिंबाच्या समान कार्याची रचना करून त्यामध्ये प्रविष्ट झाल्यासारखा तो भासतो, लक्षित होतो असं म्हटलं गेलं आहे. तेव्हा जसं की आत्मा याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे अशा प्रकारची कल्पना आहे. हे प्रत्यक्ष सूर्य जो आहे तो जलामध्ये प्रवेश करत नाही, तो सूर्याचा आभास त्याच्यामध्ये आहे, म्हणून ते प्रतिबिंब आहे. त्या शरीरास रचून तो त्याच्यामध्ये तो त्यामध्ये जे काही करून गेला आणि तो मूर्ध सीमेपर्यंत विदीर्ण करून त्याच्याद्वारे त्यांनी प्रवेश केला, तर तो आत्मा नव्हे तर तो जीवात्मा आहे. जीव भावामुळे तो प्रवेश झालेला आहे. आणि मग ते जे जीवाचं जे चैतन्य आहे ते त्या शरीरात येतं आणि शरीराला आपण काय म्हणतो की हे जिवंत शरीर आहे. जिवंतपणा म्हणजे चैतन्य आहे आणि चैतन्य म्हणजे आत्म्याचं लक्षण आहे. पण म्हणून शरीर हे आत्मा होऊ शकत नाही. तर ह्या देवताने असं ईक्षण केले की अहो, मी या जीवात्म्या रूपाने या तीन देवतामध्ये प्रवेश केला आणि इत्यादी श्रुतीने सिद्ध केले आहे की जो सर्वगत आणि निरवय त्या आत्म्याची एक दिशा, देश अथवा फलास प्राप्त होण्याच्या रूपाने प्रवेश कधी संभव होऊ शकत नाही. आणि हे आम्ही पूर्वीच सांगितले आहे की श्रोता ह्यापेक्षा भिन्न श्रोता, तेव्हा ह्या श्रुतीच्या अनुसार परमात्म्यापेक्षा भिन्न आणि अन्य कोणी दृष्टा नसतो. दृष्टा एकच आहे, तो परमात्मा आहे. सर्वत्र पाहणारा, सर्वसाक्षी त्याला म्हटलेलं आहे. तर तो एक परमात्मा आहे आणि बाकी जे आहेत ते त्या साक्षीमध्ये येणारं दृश्य आहे, म्हणजेच प्रकृती आहे. बाकी परमात्म्याच्या व्यतिरिक्त जे जे काही दिसतं आपल्याला ती सर्व दृश्य आहे आणि ते सर्व दृश्य जे आहे तीच प्रकृती आहे. आणि सृष्टी ह्याच्यामध्ये प्रवेश, स्थिती आणि लयाचा हे प्रतिपादन करण्याच्या जे वाक्य आहे ते आत्म उपलब्धीच्या साठी आहे. कारण की आत्म उपलब्धी ही हाच अंतिम पुरुषार्थ आहे असं ऐकण्यात येतं की जसे की त्याने आपल्यास जाणले, तो जो होऊन गेला ह्या ब्रह्मवेत्ता परमात्म्यास प्राप्त करून घेत असतो, जो की त्या परब्रह्म परमात्म्यास जाणत असतो तो ब्रह्म बनून जातो. आचार्यवान पुरुषाचे ज्ञान होत असतो. त्याच्यासाठी आतापर्यंत अवकाश आहे इत्यादी श्रुतीच्या माध्यमातून. तेव्हा मला तत्वतः जाणून त्याच्यानंतर माझ्यामध्ये प्रवेश करून असतो ते समस्त विद्येमध्ये श्रेष्ठ आहे. कारण की त्याच्यापासून अमृताचीच प्राप्ती होत असते इत्यादी स्मृतीमधून देखील हेच सिद्ध होतं. याच्याशिवाय भेददर्शनाची जी निंदा होण्याचे देखील हे सृष्ट्यादी विषयक वाक्यांचा आत्मैक आत्म एकत्व दर्शन परक होणे हे युक्त असते. त्यामुळे कार्यस्थ आत्म्याचे उपलब्ध होणे देखील त्याचा प्रवेश आहे असं या उपचाराने सांगितले आहे. तेव्हा ह्या आ आ नखाग्रेभ्य असं जे निवेदन केलंय तर नखाग्रापर्यंत या आत्म्याचे चैतन्य उपलब्धी होत असते. तो ह्याच्यामध्ये कशाच्या समान प्रविष्ट असतो त्यावर श्रुती दाखवत असते की ज्या प्रकारे लोकांमध्ये क्षुर ह्या क्षुरधानामध्ये ज्याच्यामध्ये सुरी ठेवल्या जात असे, क्षुर म्हणजे सुरी, ज्याच्यामध्ये सुरी ठेवल्या जात असे त्यास क्षुराधान असं म्हणतात. त्यामध्ये अर्थात नापिताच्या मुंडनासाठी जे अवजार ठेवण्यासाठी पेटीमध्ये त्याच्यामध्ये जी ठेवलेली सुरी उपलब्ध होत असते, अर्थात त्यामध्ये अवहित म्हणजे लपलेले प्रविष्ट राहत असते. आता ज्या प्रकारे विश्वंभर अग्नी जो विश्वाचे भरण करण्याच्या कारणाने त्याला विश्वंभर असं म्हटलंय. कुलाय नीड म्हणजे काष्टादीमध्ये तो लपलेला असतो. तो अग्नी जो आहे तो दृश्यमान नाही, अदृश्य अव्यक्त आहे. आणि कुठं आहे तर तो उदाहरण दिले त्याने, काष्टादी म्हणजे लाकडामध्ये तो लपलेला आहे. अशा प्रकारे येथे अवितहा स्थात याची अनुवृत्ती होत असते आणि येथे ते मंथन केल्यावर पाहिलं जात असतं. आणि ज्या प्रकारे सूर्य क्षुरधाराच्या एका देशामध्ये स्थित राहत असते आणि अग्नी जसे काष्टादीमध्ये आणि त्याच्या सर्व बाजूने व्याप्त करून विद्यमान राहत असतो, अगदी त्याच प्रकारे आत्मा जो आहे तो शरीरामध्ये सामान्य आणि विशेष रूपाने व्याप्त करून स्थित होत असतो. तेथे प्रमाणादी आणि दर्शनादी क्रियावाला पाहिला जात असतो. त्यामुळे त्या शरीरामध्ये प्रविष्ट त्या प्रणनादी क्रिया विशिष्ट
आत्म्यास लोक पाहू शकत नाहीत, त्यास त्यांची उपलब्धी होऊ शकत नाही. म्हणजे आता इथे अगदी स्पष्ट केलं की आत्म्याचा प्रभाव पाहता येतो, पण आत्म्याला पाहता येत नाही. आत्म्याचं चैतन्य त्या देहामध्ये पाहायला मिळतं, पण म्हणून तो देहच आत्मा आहे असं म्हणता येणार नाही. आता याच्यावर शंका अशी विचारली की त्या आत्म्यास आपण पाहत नाही, तर अप्राप्तीचा प्रतिषेध केला पाहिजे. कारण की त्या दर्शनाचा कोणताच प्रसंग त्या आत्म्याच्या संदर्भात होत नाही, तेव्हा हा एक प्रकारे दोषच आहे ना. तेव्हा समाधान करताना म्हणतात की हा काही दोष नाही, कारण सृष्ट्यादी वाक्यांचा तात्पर्य हे आत्मिक बोध होण्याच्या कारणाने त्याचे दर्शन हे प्राकृतच असते. जसे की त्या प्रत्येक रूपांच्या अनुरूप होऊन गेलेला असतो, त्याचे हे रूप त्याच्या दर्शनासाठीच असते. त्या या मंत्रवर्णाने सिद्ध होत असते की श्रुती हे प्रमाणादी क्रिया विशिष्ट आत्म्याचे अकृष्ण म्हणजे असंपूर्ण आहे. त्याची असंपूर्णता काय आहे, तर त्यावर दाखवले जाते की तात्पर्य असं आहे की प्राण न करता आहे असे बोलल्या जात असते, कोणत्या तरी अन्य क्रियेच्या कारणाने नाही. तर जसे लावक पाचक इत्यादी ज्या क्रिया आहेत, त्यामुळे त्यामध्ये क्रियेनंतर विशिष्टचा संग्रह उपहार उपहार संग्रह हा न होण्याच्या कारणाने तो असंपूर्णच आहे. अशा प्रकारे ही वक्ती ती वाक व्युत्पत्ती काय झाली, वाकची व्युत्पत्ती काय, वक्त इति वक्त म्हणजे जे तो मुखातून वाणीच्या द्वारे निघणारे त्याला वाक असं म्हणता येईल. म्हणजेच ते बोलणे, म्हणजेच वदन क्रिया करण्याच्या कारणाने हे वाक आहे. तसंच चष्टे इति चक्षु या व्युत्पत्तीने पाहणारा म्हणजे दृष्ट्याचे नाम चक्षु आहे. आणि शृणती ती श्रोत्रम या व्युत्पत्तीने जो ऐकत असतो तेच ते श्रोत्र आहेत. प्राणांनैव प्राणहा वदनवाक या दोन्ही वाक्याचे आत्म्यामध्ये क्रियाशक्तीचा उद्भव दाखवला आहे. आणि पश्यम चक्षु शृण्वंत्री स्तोत्रम या दोन वाक्याने विज्ञान शक्तीचे प्राकट्य हे प्रदर्शित केलेले आहे. कारण की विश्वशक्ती नाम आणि रूपाचा विषय करणारी होत असते. जो श्रोत्र आणि नेत्र हे विज्ञानाचे साधन आहे, आणि विज्ञान नामरूपाचे साधन आहे. कारण की नामरूपाच्या शिवाय अजून कोणतेच विज्ञेय नसते, आणि त्याच्या उपलब्धीमध्येच नेत्र आणि श्रोत्र हे त्याचे कारण आहेत. नाम आणि रूपाने साध्य जी क्रिया असते त्या त्या अ, त्या प्राणाच्या त्या म्हणजे हे प्राण आहेत एक प्रकारे की जे नामरूप ह्याच्या माध्यमातून जे अभिव्यक्त होते ते सर्व प्राणाचे आश्रित आहेत. आणि त्या प्राणाश्चित आश्रित अशी जी क्रिया आहे ती अभिव्यक्तीमध्ये वाक साधन आहे. अशा प्रकारे पाणी पाद पायू आणि उपस्थ नामाचे जे पंच कर्मेंद्रिय देखील आहेत, वाक ह्या सर्वांचा उपलक्षणाच्यासाठी आहे. हे सर्व व्याकृत जग आहे. पुढे हे सर्व नामरूप कर्म हे त्रयरूपच आहे. आणि ह्या श्रुतीने ही बाब सांगितल्या जाईल की मनुते इति मनहा या व्युत्पत्तीने मनन केल्यावरच त्याचे नाम मन असं होतं. मन ज्ञानशक्तीच्या विकासाचे साधारण साधन आहे. कारण की यापासूनच आत्मा केल्या जात असतो. पुरुषच करता होण्यावर जेव्हा मनन करत असतो त्यावेळेस मन या नामाने बोलल्या जात असतो. ते हे प्राणादी ह्या आत्म्याचे कर्मनाम हे अर्थात कर्मजनित नामच आहे. हे वस्तुमात्राचे विषय करणारे नाहीत. त्यामुळे ते संपूर्ण हे आत्मवस्तूचे द्योतक नसते. अशा प्रकारे हा जो आत्मा आहे तो प्राणानादी क्रियेने आणि त्या क्रियेचे कारण होणारे प्राणादी नाम आणि रूपाने व्यक्त होणे, अर्थातच प्रकाशित होण्यावर देखील हे पूर्णतया प्रकाशित नसते. आणि तो जो या प्राणनादी क्रिया समुदायामध्ये त्याच्यापैकी कोणत्या तरी क्रियेनेच ते विशिष्ट प्राण जो आहे तो चक्षुची व अन्य विशिष्ट क्रियामय आत्म्याचा उपसंहार न करता मनाच्या द्वारेच आपण एकच म्हणू शकतो की हा आत्मा आहे. अशा प्रकारचीच ही उपासना आहे. म्हणजे आत्म्याची उपासना काय आहे, तर तो डोळ्यातून व्यक्त करतो, तो कानातून व्यक्त करतो इत्यादी काही जरी सांगितलं तरी तुम्हाला आत्मतत्वाचं प्रत्यक्ष दिग्दर्शन किंवा प्रत्यक्ष दर्शन होणं
हे अवघड आहे. पण त्याचा आता मग शेवटी त्याने काय उपसंहार करताना सांगितला की की ह्या सर्वांच्या गोष्टी या तुम्हाला समजण्याकरता तिथपर्यंत नेलेलं आहे. पण त्याची जर खरीच उपासना करायची असेल आत्मतत्वाची, तर आपल्याला काय एक धारणा निश्चित करणं आहे की हा आत्मा आहे. म्हणजे इथे आहे नावाचा शब्द आहे ना, ह्याला अतिशय महत्व आहे. कारण आहे म्हणजे अस्तित्व, आणि अस्तित्व म्हणजे कसं अस्तित्व, तर शाश्वत अस्तित्व. आणि शाश्वत अस्तित्व जे आहे, जे कधी कधी जन्म होत नाही, कधी मृत्यू होत नाही, जे अमरतत्व आहे, अनादि अनंत आहे, अजन्मा अमरतत्व आहे, तर ते आहे 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 ह्या शब्दाचा प्रयोग आहे. म्हणून जिथे आहे शब्द वापरला, तर आहे शब्द कशा करताय, तर त्या अस्तित्वाचा द्योतक जो आहे तो आहे शब्द आहे. आणि अस्तित्व कसा द्योतक आहे, तर ज्याचा कधीही विनाश होत नाही ते अस्तित्व. अन्यथा आपण म्हणतो मी म्हणजेच देह आणि देहाचं अस्तित्व म्हणजे माझा देह आहे. तर हे म्हणणं जे आहे ते अपूर्ण आणि असत्य आहे. याचं कारण असं की देह अशाश्वत आहे. पण ज्या दिवशी तुम्ही मी हा शब्द काढून टाकाल आणि हा आत्मा आहे अशा प्रकारची धारणा ठेवून उपासना कराल, तर ती आत्मविद्येची उपासना होईल. त्या ठिकाणी आत्मविद्या प्राप्त होत राहील. म्हणून अशा प्रकारची ही उपासना जी आहे ती म्हणजे जे चिंतन करत असतो तो जाणत नाही, त्यास ब्रह्मज्ञान नसते. का नसते? कारण की ह्या प्राणानादी समुदायाने विशिष्ट असा हा आत्मा अकृष्ण म्हणजे असंपूर्णच असतो. या कारणाने या तो अन्य धर्माचा उपसंहार न करण्याच्या कारणाने प्रविभक्त म्हणजे एक एक विशेषणाने विशिष्ट होत असतो. त्यामुळे जोपर्यंत मी पाहत आहे, मी ऐकत आहे, मी स्पर्श करतो, अशा प्रकारे आत्म्याचा स्वाभाविक प्रवृत्तीस हे विशिष्ट जाणीव जी होत असते, तोपर्यंत हा साक्षात रूपाने संपूर्ण आत्म्यास कधीही जाणत नाही. जोपर्यंत तो प्रत्यक्ष आणि प्रमाणामध्ये तो अडकलेला आहे, तोपर्यंत तो प्रत्यक्ष म्हणजे आत्म्याची त्याला ही साक्षात जाणीव किंवा ज्याला प्रत्यक्ष प्रतीती ज्याला म्हणता येईल, तर ती होऊ शकणार नाही. कारण तो सगळ्या सापेक्ष गोष्टीचा आधार घेऊन निरपेक्ष आत्मतत्वाची शोध घेण्याचा प्रयत्न करतो, जे असंभव आहे. त्यामुळे जोपर्यंत हे सर्व जे विषय आहेत त्याचे संपत नाहीत, तोपर्यंत तो आत्मतत्वापर्यंत जाऊच शकत नाही. हे या ठिकाणी प्रकर्षाने सांगितलंय. तेव्हा त्यानंतर कशा प्रकारे पाहिल्यावर तो जाणू शकतो हा प्रश्न नंतर हा उरतोच. त्यावर श्रुती असं सांगते की तिथे त्यांनी पुन्हा श्रुतीने काय उत्तर दिले की आत्मा आहे. म्हणजे त्यांनी दोनच शब्दामध्ये सांगितलं त्यांनी की आत्मा आहे, एवढीच फक्त ती भूमिका आहे. आणि ह्या भूमिकेतूनच आत्मतत्व जाणण्याची शक्यता आहे. एकदा मला आठवतं की मी असेच फिरायला जात असताना काही प्रदेशातले लोक आले आणि ते म्हणाले की बा तुम्ही अध्यात्माचे अभ्यासक दिसता, तर आमचा एक प्रश्न आहे, तुम्ही उत्तर द्याल का? तर म्हटलं विचारा. तर ते म्हणाले तुम्ही आत्म्याची व्याख्या करू सांगाल का? आत्मा म्हणजे नेमकं काय? कारण मी म्हणे 12 वर्ष तपश्चर्या केरळच्या एका आश्रमात केली, पण तोपर्यंत मला आत्मा अजूनही कळाली नाही, तर तुम्ही सांगू शकाल का? तुम्ही त्याला म्हटलं आत्मा म्हणजेच अस्तित्व, म्हणजे आत्मा आहे ही धारणा, अशा प्रकारची उपासना ही जर तुम्ही केली तर तुम्हाला ती प्रत्यक्ष तिचं ज्ञान होणं हा पुढचा भाग आहे. पण आत्म्याबद्दल जर विचाराल तर आत्म्याबद्दल आहे हा एकच शब्द आहे. आत्मा म्हणजेच अस्तित्व आहे. आत्मा म्हणजे अखंड अविनाशी तत्व आहे. आता पुष्कळ पद्धतीने त्याला सांगता येतं, पण त्याचा मूलभूत शब्द जर काय असेल तर आत्मा आहे. अशा प्रकारची ती धारणा आणि त्याच्यावरची ती धारणेने केलेली अखंड अनुसंधान आणि उपासना जी आहे तीच आत्मविद्या प्राप्त करून देणारी आहे. तेव्हा आत्म्याच्या वर ज्या प्राणानादी विशेषणाचे वर्णन केले गेले आहे, ते ज्याचे आहे त्यास व्याप्त करण्याच्या कारणाने त्यास आत्मा असे म्हटले जाते. जो हे सगळं चिंतन करतो त्याला व्याप्त असणारं तत्व हे आत्मतत्व आहे. अशा प्रकारे संपूर्ण विशेषाचे उपाधींच्या क्रियेने होणारे आणि विशेषणामध्ये व्याप्त आहे असे देखील समजा की ध्यान करत असतो, समस्त तो समस्त क्रिया करत असतो, या वाक्याने श्रुती सांगेल देखील की त्या ठिकाणी त्याचाही सर्व जो निष्कर्ष आहे, तेव्हा हा आत्मा आहे अशा प्रकारचेच त्याची ही उपासना केली पाहिजे. आणि अशा प्रकारे आपल्या वास्तविक स्वरूपाने ग्रहण केल्या जाण्यावर हे संपूर्ण आहे. याच्यावरच संपूर्ण त्याचा आधार आहे. तर काय संपूर्ण आहे अशी आशंका करून श्रुती सांगत आहे. कारण की निरुपाधिक आत्म्यात ज्या प्रकारे जलामध्ये पडलेले
हे सूर्यप्रतिबिंब जे आहे आणि त्याचा भेद सूर्यामध्ये एक होऊन जातो. त्याच प्रकारे उपरोक्त दाखविलेले प्राणादी कर्मजन्य नामाने सांगितल्या गेलेले प्राणादी उपाधीच्या कारणाने होणारे संपूर्ण विशेष हे एकच आहे. अर्थात अभिन्नतेस प्राप्त होऊन गेलेले असते. तेच आत्मेत तो उपासित ही अपूर्व विधी नाही किंवा नसते. कारण की हे प्रत्यक्ष एका पक्षामध्ये स्वतः प्राप्त होऊन जात असते. तेव्हा हा जो साक्षात अपरोक्ष ब्रह्म आहे तो आत्मा कोणता आहे यावर सांगत आहे. आता हे पुढे विस्ताराने विवेचन केलेलं आहे. तेव्हा आपण हे सगळं विवेचन आपण पुढच्या रविवारी बघूया. पुढच्या रविवारी दिवाळीचा नंतरचा भाग असल्यामुळे पुढच्या रविवारी आपण सुट्टी घेऊ आणि त्याच्या पुढच्या रविवारी म्हणजे 3 तारखेला आपण सुट्टी घेणार आहोत आणि मग 10 तारखेपासून पुढचं आपले प्रवचन चालू राहते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज.